त्रिकोणाचे शिरोलंब, मध्यगा, आंतरवर्तुळ, परिवर्तुळ यासंबंधी NMS परीक्षेमध्ये विचारली जाणारी महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरण यावर चर्चा करणार आहोत. प्रत्येक प्रश्न ट्रिक्सनं कसा सोडवता येतो, कारण गणितामध्ये जेव्हा आपण एक प्रश्न दोनदा सोडवतो तेव्हा पहिल्या प्रश्नाला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा निम्मा वेळ दुसऱ्यांदा प्रश्न सोडवण्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे या ठिकाणी जेव्हा तुम्ही हे सर्व स्पष्टीकरण पाहणार आहात तर NMS मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशन या पुस्तकातील आपण हे सर्व म्हणजे प्रश्न पाहतोय. हे पुस्तक तुम्हाला हवं असेल तर बाय पोस्ट घरपोच पण मिळू शकतं. या पुस्तकातील गेस प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे NMS साठी मॅट आणि सॅट दोन्ही पेपरसाठी एकमेव पुस्तक या पुस्तकातील त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा या संबंधीचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपण हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि इतर मित्रांना पण शेअर करा, कारण या चॅनलवर आपण शिष्यवृत्ती परीक्षा, NMS परीक्षा, नवोदय परीक्षा सर्वच परीक्षेचं मार्गदर्शन आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर सुरुवात करूया आपण आजचा पहिला प्रश्न. या ठिकाणी जर आपण पाहिलं आपला आजचा जो पहिला प्रश्न आहे, एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये मध्यगा काढलेली आहे आणि दिलेल्या माहितीनुसार जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर अगदी सिंपल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर एक त्रिकोण आपणास दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये एक मध्यगा काढलेली आहे. आता या ठिकाणी हा त्रिकोण तर अशी ही मध्यगा आहे. मध्यगा कशी ओळखायची, तर या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे तो G दिलेला आहे आणि G म्हणजे गुरुत्व मध्य. शक्यतो G हे अक्षर एक संपात बिंदूला फक्त मध्यगाचा एक संपात बिंदूसाठी वापरतात. तर या ठिकाणी हे G त्रिकोणाचं नाव आहे ABC आणि या त्रिकोणामध्ये AP ही मध्यगा आहे. मध्यगा म्हणजेच शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारी रेषा, म्हणजे शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू P ही जोडणारी रेषा म्हणजेच मध्यगा. दिलेल्या माहितीनुसार आपणास GP ची किंमत दिलेली आहे 2 सेमी. GP बरोबर 2 सेमी. मग या ठिकाणी नेमकं काय विचारलेलं आहे पहा. GP ची किंमत आपणास 2 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि विचारलेली आहे AP ची किंमत किती असेल. आता पहा अगदी तोंडी तुम्ही सोडवू शकतात. G पासून P पर्यंत हे अंतर 2 सेमी आहे. तर आपल्याला माहिती आहे G बिंदूमुळे मध्यगाचे 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन होतं. म्हणजे जर GP 2 असेल तर AG म्हणजे A पासून G हे अंतर 4 सेंटीमीटर असेल. आणि मग आपणास विचारलेला आहे काय AP, तर टोटल AP म्हणजे 4 + 2 बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणजे इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. तर हा आहे प्रश्न क्रमांक 1. तर या प्रकारचे आपणास 20 गेस प्रश्न समजून घ्यायचे जे की NMS परीक्षेमध्ये वारंवार विचारली जाऊ शकतात. यापूर्वी पण विचारलेली आहेत आणि पुढे पण विचारतील, कारण घटक थोडकाच आहे आणि प्रश्न तर विचारला पाहिजे. मग काय विचारावं लागेल त्यांना, तर महत्त्वाचा भाग या ठिकाणी विचारला जातो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकामध्ये प्रश्न पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पण तुम्हाला पुन्हा एक त्रिकोण दिलेला आहे. हा त्रिकोण आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय आणि या त्रिकोणामध्ये पुन्हा आपणास मध्यगा ड्रॉ केलेली आहे. त्रिकोणाचं नाव PQR, हा बिंदू आहे M
आणि या ठिकाणी हे जी. दिलेल्या माहितीनुसार GM बरोबर 3 दिलेला आहे. GM किती आहे? 3. त्याचबरोबर PQ आणि PR हे दोन्ही समान दिलेलं आहे. PM हा लंब टाकलेला आहे, म्हणजे हा लंब आहे, आणि हा G पॉइंट आहे. तर GM दिलेला आहे 3. त्याचबरोबर QR ही बाजू दिलेली आहे 24 एकक. आता हे जर 24 असेल तर QM किती असेल? 12. आणि MR किती असेल? 12. त्यानंतर GM 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे PG 6 असेल, आणि हे पूर्ण PM 9 होईल. आता तुम्हाला जर काटकोन त्रिकोण माहिती असेल तर काटकोना त्रिकोणामध्ये 9, 12 आणि 15 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. पायथागोरस चे त्रिकूट. आणि म्हणून एक बाजू 12 असेल, एक बाजू 9 असेल, तर त्याचा कर्ण हा 15 होतो. म्हणजे या ठिकाणी PR हे पण 15 असेल. आणि मग त्रिकोण PQR ची परिमिती या ठिकाणी विचारलेली आहे. तर ही परिमिती येते 24 अधिक 15 अधिक 15 बरोबर 54 एकक. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, त्रिकोण दिलेला आहे आपणास. तर या पद्धतीने अशी त्रिकोणाची रचना आहे. या त्रिकोणामध्ये जर आपण नाव दिलं तर हे आहे A, B आणि C. A शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर या ठिकाणी मध्यगा काढलेली आहे. तर ही आहे R. या ठिकाणी हा पॉइंट आहे G. दोन्ही सेम मध्यगा असल्यामुळं. तर दिलेल्या आकृतीमध्ये आपणास माहिती दिलेली आहे, त्रिकोण ABC चा G हा गुरुत्व मध्य आहे. यामध्ये GC बरोबर 8 दिलेला आहे. तर CR बरोबर किती? पहा, दिलेल्या माहितीनुसार अगदी सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. GC म्हणजे हे G पासून C पर्यंतचं अंतर किती आहे? 8 एकक. मग RG किती असेल? त्याच्या निम्म म्हणजे 4 एकक. मग टोटल CR किती असेल? तर 8 अधिक 4 बरोबर 12 एकक. झालं उत्तर. पहा, इतक्या सहज आणि सिंपल पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण चौथा प्रश्न. चौथा प्रश्न या ठिकाणी पहा, तुम्हाला जेव्हा हे सगळेच प्रश्न समजतील, 20 प्रश्न, तेव्हा तुम्हाला हे सगळे प्रश्न लक्षात येतात. असं नाही होणार की तुम्हाला एक एक प्रश्न कळणार आहे. सगळे 20चे 20 प्रश्न समजून घ्या, मग तुम्हाला सगळे प्रश्न असे तोंडपाठ होतील. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये आपणास खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात, बघा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणामध्ये
त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू कॉमा गुरुत्व मध्य संपात बिंदू, म्हणजे गुरुत्व मध्य घ्यायचा संपात बिंदू. थोडक्यात गुरुत्व मध्य म्हणजे काय, त्याचबरोबर आंतर वर्तुळ केंद्र, त्यानंतर परिवर्तुळ केंद्र सामायिक असते किंवा सामायिक आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं मग की असं कोणता त्रिकोण आहे ज्याचा शिरोलंबाचा संपात बिंदू, मध्यगेचा संपात बिंदू, आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू, परिवर्तुळाचा केंद्रबिंदू सामायिक असेल. तर हे फक्त आणि फक्त समभुज त्रिकोणामध्येच होतं, हे लक्षात ठेवा. समभुज त्रिकोण हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे, परिवर्तुळ केंद्र. परिवर्तुळ केंद्र म्हणजे टिंबटिंबचा संपात बिंदू. कशाचा संपात बिंदू असतो? जो परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. तर आताच आपण पाहिलेला आहे, तर याचं उत्तर आहे लंब दुभाजक. लंब दुभाजकाचा जो संपात बिंदू असतो तो परिवर्तुळाचा केंद्र असतो. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला विचारले, काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोणात काटकोन शिरोबिंदू हा टिंब 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 असतो. तर पर्याय आहेत मध्यगा संपात, शिरोलंब संपात, कोन दुभाजकाचा संपात, लंब दुभाजकाचा संपात. तर आपण पाहिलेलं आहे, तर याचं उत्तर काय आहे, शिरोलंबाचा संपात. म्हणजे शिरोलंब संपात बिंदू असतो तो काटकोन त्रिकोणाचा काटकोन शिरोबिंदू. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये एक त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये मध्यगा काढलेली आहे, यम बिंदू. या ठिकाणी जी आहे, ABC. आणि आपल्याला असं विचारलंय, GM बरोबर कंसात AM. म्हणजे GM जे आहे, G पासून M पर्यंत हे अंतर, ते AM च्या किती आहे, तर ते आहे 1/3 गुणिले AM. म्हणजे AM चे 3 भाग करायचे, त्यापैकी एक भाग हा GM असतो. म्हणजे हा एक भाग असतो आणि हा AG 2 भाग असतात. या पद्धतीनं जर तुम्हाला AG विचारला असेल तर AG बरोबर 2/3 गुणिले AM, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपणास याच पद्धतीने दिलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8 मध्ये पण आपणास एक मध्यगा दिलेली आहे. हा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये ही मध्यगा दिलेली आहे. हा पॉइंट आहे M. या ठिकाणी आहे G. त्रिकोणाचं नाव आहे PQR. आता हा मध्यबिंदू आहे, म्हणजे हे दोन्ही समान असणार.
तर इथे पहिलं विधान आहे क्यू एम बरोबर 1/2 क्यू आर. म्हणजे हे जे क्यू एम आहे ते ह्या क्यू आरच्या निम्म आहे. म्हणजे पहिलं विधान सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे 2 नंबरचं विधान पी जी बरोबर 2 GM. आता या ठिकाणी पी जी म्हणजे हे पी पासून जी पर्यंतचं अंतर आहे आणि GM म्हणजे जी पासून एम पर्यंतचं अंतर आहे. तर हे 1 असतं आणि हे 2 असतं. म्हणजे पी जी ही GMच्या दुप्पट आहे. म्हणजे हे पण विधान सत्य आहे. त्यानंतर तिसरं विधान पाहूया आपण. पी जी बरोबर 3/2 PM. आणि चौथं विधान आहे पी जी बरोबर 2/3 PM. आता तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये दोन्ही सारखं आहे, फक्त काय हे 3/2 2/3. तर हे बरोबर आहे म्हणजे सत्य आहे. म्हणजे तिसरं विधान असत्य आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 असत्य. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहे विषमभुज त्रिकोणाचा मध्यगा संपात त्रिकोणाच्या टिंबटिंब भागात असतो. विषमभुज त्रिकोणाचा मध्यगा संपात म्हणजे गुरुत्व मध्य त्रिकोणाच्या टिंबटिंब भागात असतो. तर एक लक्षात घ्या, मध्यगाचा संपात बिंदू मग तो समभुज त्रिकोण असेल. आता हा विशाल कोण आहे, हा काटकोण आणि हा लघुकोण यांच्या जर मध्यगा काढल्या, आता हे शिरोबिंदू आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा, तर हा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या मध्ये आहे. तसंच याचा पण आपण चेक करून पाहूयात. काटकोण त्रिकोणामध्ये पण हा पण मध्येच आहे. लघुकोण मध्ये पहा, मध्यगाचा एक संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. अंतर्भागात फक्त ते बदल कुठं होतो, शिरोलंब असेल तेव्हाच. पण मध्यगाला जो एक संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या मध्येच असतो नेहमी. त्यानंतर 10वा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10. त्रिकोणाची उंची म्हणजे काय? तर त्रिकोणाची उंचीमध्ये मध्यगा ही उंची होऊ शकत नाही, लंबदुभाजक नाही, त्यानंतर कोन दुभाजक पण होत नाही. तर शिरोलंब म्हणजे आपण कोणताही त्रिकोण काढा, या ठिकाणी जर आपण लंब टाकला, इथून शिरोबिंदूतून लंब टाकला, तर हा लंब हीच उंची होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी हा जो लंब आहे हीच उंची होते. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला शिरोलंब. ठीक आहे. पण समभुज त्रिकोण असेल तर मध्यगा ही सुद्धा उंचीच असते, कारण तिथं सर्व एकच आहेत. शिरोलंब, मध्यगा, कोन दुभाजक, लंब दुभाजक सगळे एकच आहेत.
ठीक आहे, पण कोणत्याही त्रिकोणासाठी जर उंची काढायची असेल तर तो शिरोलंब असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या त्रिकोणात त्रिकोणाच्या दोन बाजू शिरोलंब आहेत? आता पहा, कोणता असा त्रिकोण आहे? तर माहिती आहे आपल्याला, काटकोन त्रिकोण जेव्हा आपण काढतो, आता हा काटकोन त्रिकोण आहे, तर या काटकोन त्रिकोणामध्ये या वरच्या बिंदूतून काढलेला शिरोलंब हा बाजूवरच येतो, किंवा या बाजूतून काढलेला शिरोलंब हा पण बाजूवरच येतो. म्हणजे याचं उत्तर आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणातील शिरोलंब हे दोन बाजूवर असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समदूर असतो? प्रश्न क्रमांक 12 मध्ये असं विचारलेलं आहे, पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून म्हणजे थोडक्यात जर आपण एखादा त्रिकोण काढला, तर आता या ठिकाणी हे 3 शिरोबिंदू आहेत. तर या शिरोबिंदूपासून समदूर अंतरावरचा बिंदू, तर लक्षात घ्या, जर आपण या ठिकाणी एक वर्तुळ ड्रॉ केलं तर लक्षात येईल तुम्हाला लगेच. तर आता हे वर्तुळ तर हे त्रिकोणाचे शिरोबिंदू या वर्तुळावर आहेत. तर या ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण, परिवर्तुळ केंद्र. परिवर्तुळ केंद्र. तर हे परिवर्तुळ केंद्र जे असते ते शिरोबिंदूपासून समान अंतरावर असते. म्हणजे थोडक्यात या शिरोबिंदूपासून हे अंतर, हे अंतर आणि हे अंतर, कारण ही वर्तुळाची त्रिज्याच असते ना अशी. तर हा जो बिंदू आहे हा, तो शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये एक आकृती दिलेली आहे. त्रिकोणाचं नाव आहे ए, इथं आहे EBC. तर या त्रिकोणामध्ये असं विचारले की त्रिकोण ABC ची उंची कोणती आहे, आणि आणखी दोन रेषा या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत अशा. यांची नाव आहेत M आणि N. तर उंची कोणती नाही, तर या ठिकाणी उंची कोणत्या कोणत्या आहेत पहा. उंची BD ही पण उंची आहे, कारण तो लंब आहे शिरोबिंदूतून. त्याचबरोबर उंचीमध्ये आपण A पासून E पर्यंत ही पण या त्रिकोणाची उंची आहे. AE आहे, BD आहे,
पण एम जर पाहिला आपण, ही काय उंची नाही, म्हणजे एम उंची नाही. आणि म्हणजे इथं प्रश्नामध्ये पण तेच विचारले, कोणती उंची नाही, तर एम उंची नाही. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये असं सांगितलेलं आहे, त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूला किती मध्यबिंदू असतात? तर आपल्या लक्षात येईल, त्रिकोणाच्या कोणत्याही बाजू घेतल्या तर मध्यबिंदू किती असतो? एकच असतो, फक्त एक किंवा एकच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात तीन शिरोलंबची लांबी समान असते? तिन्ही शिरोलंब तिन्ही शिरोलंबाची लांबी समान, तर ही असते समभुज त्रिकोणामध्ये. समभुज त्रिकोणामध्ये कोणताही शिरोलंब काढला तर त्यांची लांबी समान असते. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या रचनेमध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूचा उपयोग होतो? मध्यका काढण्यासाठी पहा, 16 प्रश्न आहे, शिरोबिंदूचा उपयोग. तर शिरोबिंदूचा कोन दुभाजक काढायचा असेल तरी शिरोबिंदू वापरावा लागतो, कोन दुभाजक वापरतात. दुसरा आहे मध्यगा. मध्यगा काढायला पण शिरोबिंदू आवश्यकच आहे, शिरोबिंदू असेल तरच मध्यगा काढता येते. तिसरा आहे कोन दुभाजक, शिरोलंब. शिरोलंब काढायला पण शिरोबिंदू माहिती असणं गरजेचं आहे. आणि चौथा आहे वरील सर्व, म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर आहे. शिरोबिंदूचा उपयोग कोन दुभाजक काढताना होतो, मध्यगा काढताना होतो आणि शिरोलंब काढताना होतो, म्हणजे सर्व पर्याय योग्य आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. कोणत्या रचनेत बाजूच्या मध्यबिंदूचा वापर होतो? कोणत्या रचनेत बाजूच्या मध्यबिंदूचा वापर होतो? तर यामध्ये मध्यबिंदूचा वापर मध्यगा काढण्यासाठी होतो. मध्यबिंदू गरजेचा कुठं आहे? मध्यगा काढायचे असेल तर मध्यबिंदू माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढे एका त्रिकोणाचे कोन. प्रश्न क्रमांक 18. त्रिकोणाचे तिन्ही कोन दिलेले आहेत. त्रिकोणाचे कोन, पहिला आहे 1°, दुसरा आहे 1+10 आणि तिसरा आहे 1+20. तर त्या त्रिकोणाच्या शिरोलंबाचा संपात बिंदूचं स्थान कुठे असेल? अंतर्भागात, बाह्य भागात, बाजूवर किंवा यापैकी नाही. तर आधी आपणास कोणाचा प्रकार माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे कोणाची मापं आपल्याला शोधावी लागतील आणि त्यावरून मग आपल्याला निष्कर्ष मांडता येईल. तर x 1+10 अधिक 1+20, तिन्ही कोणाची बेरीज 180, म्हणजे 3x अधिक 30 बरोबर 180, म्हणजे 3x बरोबर 180 वजा 30, म्हणजे 3x बरोबर 150. यावरून x ची किंमत येते 50.
पुढे जर पाहिलं आपण तर पहिला कंस x बरोबर 50 अंश, दुसरा x अधिक 10 म्हणजे 60 अंश, तिसरा x अधिक 20 म्हणजे 70 अंश. म्हणजे या मापावरून हा लघुकोन आहे हे कळलं आपल्याला. आणि लघुकोनामध्ये एक संपात बिंदू जो आहे शिरोलंबाचा तो अंतर्भागात असतो. याचं उत्तर काय येईल? अंतर्भागामध्ये. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 मध्ये आकृती दिलेली आहे तुम्हाला. त्याचबरोबर मध्यगा काढलेली आहे D, A, B, C आणि या ठिकाणी आहे G. दिलेल्या माहितीनुसार BD ची लांबी दिलेली आहे BD म्हणजे B पासून D पर्यंत. तर हे अंतर आहे 10 म्हणजे BD 10 आहे. मग GD किती असेल? 5. आणि विचारले काय? GD बरोबर 5 एकक. आता यासारखा प्रश्न तर तुम्ही सेकंदामध्ये सोडवू शकतात. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे, त्रिकोणाला किती गुरुत्व मध्य बिंदू असतात? 20वा प्रश्न. त्रिकोणास किती गुरुत्व मध्य असतात? तर एकच असतो फक्त, हे माहिती आहे आपल्याला. तर या पद्धतीने आपण त्रिकोणाचे शिरोलंब, मध्यगा, कोनदुभाजक, परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळ याचे सर्व गुणधर्म समजून घेतलेले आहेत. तर यासारखेच महत्त्वाचे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात, त्यामुळे याचा अभ्यास करा. यासारखे प्रश्न सोडवा, सराव करा आणि व्हिडिओ पाहत असताना प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहून काढा. कारण तुमच्या वहीमध्ये जर स्पष्टीकरण असतील तर परीक्षेच्या 1-2 दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ पाहायला तुम्हाला इतका वेळ नसेल, परंतु तुमची वही तुम्ही पाहू शकतात. वहीतले सगळे प्रश्न अगदी 2 तासामध्ये पाहू शकतात, पण व्हिडिओ 2 तासामध्ये पाहणं होणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमधले प्रत्येक प्रश्न कन्सेप्ट वहीत लिहून घ्या. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 8वीचे सर्व गणिताचे टॉपिक जे पुस्तकातील प्रश्न सोडवलेले आहेत ते पण मी तुम्हाला देणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा आणि गणिताचे सर्व टॉपिक्स अगदी क्लिअर करा. या चॅनलवर तुम्हाला 5वी सिलेबस, 7वी, 6वी, 4थी, 8वी सर्वच पाठ्यपुस्तक मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमातून तुम्ही जर शिकत असाल तर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते पण सर्च करा आणि पहा. जीनियस मॅथ सोबत राहून तुम्ही तुमचं गणित पक्क करून घ्या. धन्यवाद.